लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येते। अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलाय। दिंडोरी तालुका तसेच पश्चिम पट्ट्यातील कळवण, सटाणा, बागलाण या भागांसह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर उद्या शहरासह ग्रामीण भागातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसेच शेतकरी बांधवांनी शेतात जाणं टाळावं आणि नागरिकांनी अत्यावश्यक नसलेले प्रवास टाळावेत असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। दरम्यान सप्तशृंगी आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान उद्या बंद ठेवण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिकचे पोलीस अधीक्षक DS स्वामी आणि जलसंपदा विभागाच्या सोनल शहाणे यांनी माहिती दिली आहे। पाहूयात त्यांनी नेमकं काय सांगितलंय। दिंडोरी तालुका आणि जो पूर्ण आपला पश्चिम पट आहे त्याच्यामध्ये कळवण, त्याच्यासोबत सटाणा, बागलाण या सर्व तालुक्यामध्ये पण पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार आहे। परंतु एक्स्ट्रीम हेवी रेनफॉल जो आहे शॉर्ट ड्युरेशन मध्ये, ज्यांना आपण क्लाउड बस्ट म्हणतो, त्याच्या जो अंदाज आहे ते बेसिकली त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक या जो नाशिक शहराचे जो पश्चिम भाग आहे त्या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे। जसे जसे वेदर मॉडेल्स अजून डेव्हलप होतील आणि अजून आपल्याला हवामानचे इशारा मिळेल तशा आपल्याला अजून ऍक्युरेटली लक्षात येणार आहे की नेमकी कुठे आपल्याला जास्त लक्ष देण्याची गरज आहे। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज सकाळी जो बैठक घेतली त्याच्यामध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहे की लागणारे सर्व अनुषंगाने गोष्टीच्या नियोजन आपल्याला करायचे आहे। त्याच्या अनुषंगाने साहेबांचे दिलेल्या निर्देशानुसार खालीलप्रमाणे या ठिकाणी नियोजन करण्यात येत आहे। नंबर 1 की उद्याच्या दिवशी नाशिक शहर वगळून, नाशिक शहरच्या संदर्भामध्ये म्हणजे पाऊस राहणार आहे, परंतु त्याच्या जो स्थानिक नियोजन आहे नाशिक शहर महानगरपालिकाचे सन्मान्य महापौर आणि सन्मान्य मनपा आयुक्त आज करणार आहे। परंतु नाशिक शहर वगळून जो उर्वरित ग्रामीण भाग आहे, नाशिक तालुक्याचे इगतपुरी तालुका आणि त्र्यंबकेश्वर तालुका या 3 तालुक्यामध्ये सर्व जो आठवडी बाजार असेल, शाळा असेल, कॉलेजेस असेल, या सगळे उद्याच्या दिवशी बंद राहणार आहे। सर्व लोकांना माझी सूचना आहे, विनंती आहे की उद्या जोरात पाऊस असण्याची शक्यता असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवाला पण विनंती आहे की आपण शेतात जाण्याचा विषय उद्या टाळावा। आणि कुठल्याही प्रकारच्या म्हणजे अति आवश्यक नसेल कुठल्याही प्रकारचा प्रवास उद्याचे दिवस आपण करू नये। काही रस्ते आपण बंद करणार आहे, म्हणजे ज्या ठिकाणी दगड कोसळण्याची शक्यता आहे त्याची एक यादी काय वेळात PWD, राष्ट्रीय महामार्ग आणि पोलीस विभागाच्या माध्यमातून ट्रॅफिक डायव्हर्जनचे काय आदेश काय वेळात आपण आपल्या समोर देणार आहे। परंतु माझी सर्व नागरिकांना, शेतकऱ्यांना यही विनंती राहील की कारण नसताना आपण बाहेर पडू नये। पुढचा विषय आहे की त्र्यंबकेश्वर देवस्थानला उद्या आपण बंद ठेवणार आहे, म्हणजे आज संध्याकाळ सूर्यास्त झाल्यानंतर जो शेवटची पूजा राहणार त्याच्यानंतर परवापर्यंत ते त्र्यंबकेश्वरचं देवस्थान बंद राहणार आहे। ज्या भाविकांनी उद्या त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये येऊन दर्शन घेण्याचा विचार केला होता त्यांना माझी विनंती राहील की उद्याच्या दिवशी आपण येणं टाळावं, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात काम पण सुरू आहे, त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या प्रकारची अडचणी होणार नाही। माझी सर्वांना विनंती आहे की आपण त्र्यंबकेश्वर देवस्थानला येणं टाळावं। तसेच सप्तशृंगी गडमध्ये त्या परिसरामध्ये क्लाउड बसचा अंदाज नसेल तरी जोरात म्हणजे ऑलमोस्ट 65 mm पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी पण गर्दी होऊ नये म्हणून उद्याच्या दिवससाठी सप्तशृंगी देवस्थानला पण आपण बंद ठेवण्याची असं सूचना देत आहोत। त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे ज्या लो लाईंग रिजन्स आहेत, ज्या ठिकाणी फ्लड प्रोन लो लाईंग रिजन्स आहे त्या गावाची यादी आणि त्या लोकेशन्स आपण सांगितलं, परंतु याच्यामध्ये मेजर अडचणी कुठे येतोय, ज्या ठिकाणी आपल्याकडे फ्री फ्लोईंग नदी आहे, म्हणजे पहिला बंधारा आणण्याच्या पूर्वीचे फ्री फ्लोईंग नदी। जिल्हा परिषद आणि लघु पाटबंधारे विभागाला असं सूचना देण्यात आली आहे की जो फ्री फ्लोईंग नदी आणि छोटे बंधारे आहे, ज्या मोठ्या प्रमाणात पाणीचा प्रेशर आला तर ते फुटण्याची शक्यता असते, त्याचे गेट कृपा करून उघडून ठेवावा असं त्याला सूचना अगोदरच देण्यात आलेला आहे। त्याच्या सोबत जो लो लाईंग रिजन्स आहे, जो नदीच्या साधारण पाणी स्तर +2 मीटरचे रेंजमध्ये असलेले जेवढे भाग आहे त्या सगळे घर असेल या कुठले इतर स्ट्रक्चर्स असेल, जनावरांच्या गोठे असेल, त्या सर्वांना शिफ्ट करण्याची सूचना
या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सगळ्या ठिकाणी देण्यात येत आहे, नगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. यदि पाणी फ्लोला कुठल्याही प्रकारची अडथळा असेल तर त्याला आता आज दुपारी स्वच्छ करून घेण्यासाठी सर्व नगरपालिकेला ग्रामपंचायतला सूचना देण्यात आलेल्या आहे की पाणी फ्लोला कुठल्याही प्रकारचा बाधा राहू नये आणि पाणीचं डायरेक्शन असं असावा जेणेकरून जास्त पाणी आला तो म्हणजे ते कुठल्या घरामध्ये शिरणार नाही, याच्यासाठी सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहे. तसंच जो काही स्ट्रक्चर्स अनस्टेबल असेल, ज्यांच्या खाली सब सरफेस फ्लो असेल, त्या ठिकाणी पण त्याला सूचना देण्यात आलेल्या आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये लँडस्लाइड प्रोन विलेज एक बी नाही आहे, परंतु आपल्याकडे हे जो दगड पडतो त्यासारखे काही गाव आणि लोकेशन्स आहेत, त्याच्यासाठी सूचना देण्यात आल्या आहे. PWD आणि इरिगेशन विभागाला विशेषतः सूचना आहे की जो मायनर स्ट्रक्चर्स आहेत त्याला हे करावा आणि जो फ्लड कंट्रोलचे ज्या काही मेकॅनिझम्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी विशेष नियोजन करावा. जो कालवा आहे, जो कॅनल्स आहेत त्याला रिकामी ठेवावा सो दॅट ओव्हरफ्लोचं पाणी त्याच्यामध्ये सोडता येतो, ते ऑटोमॅटिकली तिथून जाणार आहे. हे सगळे गोष्टीचं नियोजन या अनुषंगाने करण्यात आलंय. आणि शेवटची गोष्ट आहे की ठिकाणी नाकाबंदी लावून प्रत्येक टुरिस्ट किंवा जे काही पर्यटक आहेत त्या पर्यटकांना आव्हान करून आज रात्रीपासून आपली नाकाबंदी स्ट्रिक्ट आहे. आम्ही डे आणि नाईटचा सगळा बंदोबस्त आम्ही एकत्र करतात. हेडक्वार्टरमधून त्यांना प्रत्येक पोलीस स्टेशनला जो आहे तो फोर्स देण्यात येईल आणि त्याप्रमाणे नाकाबंदीचं सगळं नियोजन करून अनावश्यक पर्यटक त्या ठिकाणी जाणार नाही त्याची दक्षता घेण्यात येईल. दुसरा महत्वाचा मुद्दा जसा वॉटरफॉलच्या संदर्भात सांगितलं ते वॉटरफॉलचे मुद्दे आणि आमच्या सगळ्या विभागाचे जे आहे ते विभागाचे अतिशय चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन राहील आणि ह्या कोऑर्डिनेशनच्या माध्यमातून अनुचित कुठलाही प्रकार घडणार नाही. आणि जर समजा असं काही परिस्थिती तयार झाली तर तात्काळ त्या ठिकाणी रिस्पॉन्स देण्यात येईल. त्यासाठी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नियोजन हेडक्वार्टरमधलं मनुष्यबळ, हेडक्वार्टरमधील अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे डे नाईटचा स्टाफ अशामध्ये सगळ्या प्रकारचं नियोजन जे आहे ते सगळ्या प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात येईल जेणेकरून आम्हाला रिस्पॉन्स तात्काळ त्या ठिकाणी करतात. पोलीस ह्या दिवशी मागच्या वर्षी 68% आसपास होता. त्यामुळे जे धरण क्षेत्रामध्ये पाऊस झाला तरी आपल्याकडे चांगल्या प्रकारे फ्लड ऍब्सॉर्प्शन करण्यासाठी पॉकेट्स आहेत. त्यामुळे आपण मेजरली जो काही फ्लड असेल तो आपण ऍब्सॉर्ब करूया धरणामध्ये जेणेकरून धरणात साठे पण आपले वाटतील आणि त्या दृष्टिकोनातून जे आहे फ्लडच्या कंट्रोल करण्यासाठी आपल्याला त्याचा हातभार लागणार आहे. तर याच्यामध्ये आमच्या वरिष्ठ स्तरावरून प्राप्त सूचनेनुसार आम्ही आता उद्याचे जे धातुकी म्हटले आहे त्र्यंबक एरियामध्ये इगतपुरी आणि पेठ, आपण जे मध्ये इगतपुरी आहे किंवा इथे 5 सप्ताहांना त्या अपेक्षा होत आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या रद्द केलेल्या आहेत आणि प्रत्येक पूर्ण जी टीम आहे धरण प्रमुख असतील त्यांना आपण धरण क्षेत्रात उपस्थित राहण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.